अमित ठाकरे नेरूळमधील शिवस्मारकाला अभिवादन करणार। अभिवादनानंतर नेरूळ पोलीस स्थानकामध्ये नोटीस स्वीकारण्यासाठी हजेरी लावणार। हजारोंच्या संख्येने मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहणार उपस्थित। खर्चाची चिंता नको, मी स्टार प्रचारक, निवडणूक आयोगाला आपण हिशेब देऊ। चंद्रशेखर बावनकुळेंचं गडचिरोलीतील प्रचार सभेत धक्कादायक विधान। विरोधक भाजपला घेरण्याची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका। परभणीतील सभेत केलेल्या टीकेनंतर सत्ताधारी आक्रमक। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, त्यासाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही। संजय राऊत यांचा काँग्रेसला टोला। मनसे सोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करायला आम्ही सकारात्मक। मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधातली भूमिका। पक्ष एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तळागाळात वेगळी परिस्थिती बघायला मिळते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदे सेनेचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे आमचाच उमेदवार असायला हवा असा त्यांचा आग्रह आहे। जिल्ह्यात 7 ठिकाणी निवडणूक होत असून सर्वाधिक ठिकाणी भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आली आहे। शिरूर नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत। मात्र जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देईल असा विश्वास माजी आमदार अशोक पवार आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका खांडरे यांनी व्यक्त केला आहे। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली। स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते। लातूर जिल्ह्यातील औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पवारांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी दिला होता। मात्र तत्पूर्वीच लातूर पोलिसांनी घाडगे पाटील यांना ताब्यात घेतलं आणि अजित पवारांची सभा विना अडथळा पार पडली। पुण्याच्या शिरूर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी झालेली आहे। दरम्यान आम्ही महायुती करता प्रयत्न केला, पण सहयोगी पक्षांनी प्रतिसाद दिला नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केली आहे। मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणावर 129 हरकती सूचना दाखल करण्यात आल्या आहेत। त्यावर आता पालिका सुनावणी घेणार आहे। 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये सादर केलं जाणार आहे। नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीमध्ये भक्कमपणे लढण्याकरता शिंदे सेनेनं पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे। निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावे असे निर्देश पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा मतभेदांचं वादळ उठलं। मवियातील काँग्रेस, उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्यात। दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनीही मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यांचा प्रभागनिहाय विभाजन संबंधित महापालिका आयुक्तांच्या स्तरावर पूर्ण करण्यात आलेलं आहे। या प्रारूप यादीतील चुका, हरकती किंवा सूचनांकरता नागरिकांनी 27 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करावा असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे। मध्य रेल्वेच्या बदलापूर वांगणी दरम्यान सलग 12 दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून दररोज 2 ते 2:30 या दरम्यान 2 ते 3:30 या दरम्यान 1.5 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक असणार आहे। 4 डिसेंबरपर्यंत हा ब्लॉक असेल। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराची चावी वाटप करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला 12 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली होती। मात्र काही कारणास्तव ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। आता 10 दिवस उलटून गेले तरी चावी वाटपाकरता मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही। त्यामुळे नव्या घराचा ताबा कधी मिळणार याकडे बीडीडी वासीय आशेनं डोळे लावून बसलेत।
शुक्रवारी घसरण झालेल्या सोने चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा वाढ झाली. सोने 1,700 रुपयांनी वधारलं, 1,24,000 रुपयांवर पोहोचलं. तसंच चांदीच्या भावात 3,200 रुपयांची वाढ झाली, ते 1,56,500 रुपयांवर पोहोचलं. सिडकोनं आपल्या गृहनिर्माण इतिहासातील महत्त्वाचं पाऊल उचलत पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर घरं विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 4,508 घरांची योजना जाहीर करण्यात आली आहे. शनिवारपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून जगभरामध्ये ओळख असलेला महाराष्ट्र विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पुढे येते. शाळा शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे देशात विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसते. महारेरानं घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीकरता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यप्रणाली जाहीर केली आहे. पहिल्यांदाच पुरेशी संधी देऊनही नुकसान भरपाईची रक्कम वेळेत न देणाऱ्या विकासकाची प्रकरणं प्रधान नागरी दंडाधिकाऱ्यांकडे पाठवली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित विकासकाला 3 महिन्यांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. म्हाडाच्या कोकण मंडळानं ऑक्टोबरमध्ये काढलेल्या सोडतीमधील विजेत्यांना घरांच्या स्वीकृतीकरता 28 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली गेली आहे. कोकण मंडळानं 4,523 घरांची सोडत काढली होती. त्यापैकी 2176 अर्जदारांनी घरं स्वीकारली आहेत. 514 अर्जदारांनी अजूनही स्वीकारलेली नाहीत. दुबई इथल्या एअर शो दरम्यान तेजस हे स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान शुक्रवारी कोसळलं. यात एका पायलटचा मृत्यू झाला. त्याआधी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये जैसलमेर इथं तेजसला असाच अपघात झाला होता. 2 वर्षात झालेल्या या 2 अपघातांमुळे तेजस विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील सगळ्या गणेशोत्सव मैदानांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमुळे जानेवारी महिन्यात आलेला मागी गणेशोत्सव रद्द करण्याचे अजब आदेश महापालिकेनं काढले आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. मध्य रेल्वेवर नव्या वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकानुसार मुख्य मार्गावर 10 ते 12 लोकल फेऱ्या आणि 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्याची शक्यता व्यक्त होते. हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही खुशखबर मिळणार आहे. एसी लोकल सुरू करण्याची परवानगी बोर्डाकडून अगोदरच घेतली गेली अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. नेरूळ उरण मार्गावर 10 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा बीव्हीटी यार्ड तसंच कल्याण लोणावळा विभागातील अपयार्डमध्ये प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामाकरता 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची चिन्ह आहेत. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रसंगी मदत मिळावी याकरता एसटी महामंडळानं मदत वाहिनी क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राज्याच्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्याकरता मानव विकास बस उपलब्ध आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यामध्ये काळजी, आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्याकरता देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याला सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला विजयवाडा इथं आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभामध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला.